एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले आहेत। नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं। अखेर 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली। जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं। त्यानंतर सकाळी 7 वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती। देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कार्यवाही करत आहे। ईडीची लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे। वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू असा इशारा नवाब मलिक यांनी या अगोदर दिला होता। तर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी 24 फेब्रुवारी पर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी सुनावलेली आहे। त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आले आहेत। राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाची कार्यवाही ही सूड बुद्धीने केलेली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवत होते, त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही झाली असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असंही पटोले म्हणाले। ईडीच्या कार्यवाही संदर्भात प्रतिक्रिया देताना नाना पटोले पुढे म्हणाले की नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कार्यवाहीचे आश्चर्य वाटत नाही, कारण केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कार्यवाही केली जाते। यापूर्वीही विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर अशीच कार्यवाही केलेली आहे। पटोले म्हणाले, भाजपचा हा नवा धंदा आहे। विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय। केंद्रात सत्ता असल्याचा माज भाजपला असून अशा कारवाई विरोधात आता चर्चा करून आम्ही सामूहिकरित्या लढा देणार आहोत। महाराष्ट्राची बदनामी करून सत्ता मिळवण्यासाठी हे सर्व चाललं असून जनता हे पाहत आहे। श्री वरद गणेश मंडळ व ग्रामपंचायत टोकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी 26 फेब्रुवारी रोजी दृष्टीदाता पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांचे नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। टोकवाडी येथे शनिवारी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी या वेळेत नेत्ररोग तपासणी शिबिर होणार आहे। या शिबिरासाठी त्याच दिवशी नोंदणी केली जाणार आहे। वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य मंत्री माजी संचालक जगविख्यात दृष्टीदाता पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे व जेजे रुग्णालयाच्या नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर रागिनी पारेख व त्यांची टीम या शिबिरात रुग्णांची तपासणी करणार आहेत। जिल्हा परिषद शाळा टोकवाडी येथे हे शिबिर होणार आहे। गरजूंनी या शिबिरास लाभ घ्यावा असं आवाहन श्री वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम मुंडे, पंचायत समिती सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, सरपंच सौ गोदावरीताई मुंडे, उपसरपंच सौ उषा सुरेश रोडे, ग्रामसेविका सौ सुनीता रांजणकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व श्री वरद गणेश मंडळाचे पदाधिकारी सदस्य टोकवाडी यांनी केले। दरम्यान या शिबिरात तपासणीनंतर मोतीबिंदू निदान झालेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया अंबाजोगाई येथे करण्यात येणार आहेत। या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 रोजी बीड जिल्हा एकूण 21 उपकेंद्रांमधून घेण्यात येणार आहे। परीक्षा केंद्रांचे नाव व विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे आहे। चंपावती माध्यमिक विद्यालय नगर रोड, चंपावती इंग्लिश स्कूल नगर रोड, चंपावती प्राथमिक विद्यालय नगर रोड, शिवाजी विद्यालय कॅनॉल रोड, सौ के महाविद्यालय शिवाजीनगर, संस्कार विद्यालय नवीन भाजी मंडई, स्वातंत्र्यवीर वीरदास सावरकर माध्यमिक विद्यालय सराफा लाईन, द्वारकादास मंत्री राजस्थान विद्यालय विप्रनगर रोड, गीता कन्या प्रशाला सुभाष रोड, मिलिया मुलींचे विद्यालय किल्ला मैदान, मिलिया मुलांचे सीनियर विद्यालय सेंट ऑस इंग्लिश स्कूल जालना रोड, गुरुकुल इंग्लिश स्कूल जालना रोड, श्री छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय शाहूनगर, बंकट स्वामी महाविद्यालय शाहूनगर, घुमरे पब्लिक स्कूल मुक्ता लॉन्स जवळ, MSP लॉज कॉलेज लॉ कॉलेज बार्शी रोड, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज खंडेश्वरी नाथापूर रोड, भगवान विद्यालय धानोरा रोड, डॉक्टर वापूजी साळुंके माध्यमिक विद्यालय व D.Ed कॉलेज आणि वल्लभीम कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय
किल्ला मैदान या परीक्षेसाठी एकूण 6,648 उमेदवार बसलेले असून परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत, असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिले। स्वच्छतेचा मूळ मंत्र देणारे समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 146वी जयंती परळी उपजिल्हा रुग्णालयात साजरी करण्यात आली। राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मराठवाडा साथी पीसीएन न्यूजचे संपादक मोहन वावळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे, डॉक्टर दिनेश कुर्मे, डॉक्टर अर्शद शेख, डॉक्टर दत्तात्रय केंद्रे, डॉक्टर सचिन निळे, डॉक्टर कानिफनाथ मुंडे, जुसगर रामधन कराड, प्रशांत कराड, सहाय्यक आदिसेविका श्रीमती गोरे, श्रीमती टाकळकर सिस्टर, श्रीमती जगदाळे सिस्टर, श्री संजय वरवटकर, श्री सादेक शेख आदींच्या उपस्थितीत जयंती साजरी केली। बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर घसरल्याची धक्कादायक माहिती समोर आल्या पाठोपाठ आता कुपोषित बालकांची संख्या वाढत असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली। नुकत्याच झालेल्या सर्वेनुसार तब्बल 294 तीव्र कुपोषित मुलं आढळून आल्यानं आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय। या कुपोषित बालकांना योग्य उपचार देण्यासाठी आरोग्य विभाग विशेष वार्डात या सर्वांना दाखल करून घेणार आहे। बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे। जिल्ह्यातील ग्रामीण भागातून हजारो गरोदर माता आणि नवजात शिशूंचा माता या ऊसतोड कामासाठी जातात। जिल्ह्यामध्ये कुपोषित बालक होऊ नये यासाठी गरोदर मातासह बालकांना पोषण आहार वाटला जातो। मात्र गेल्या काही दिवसात पोषण आहार वाटपात अनियमितता असल्याचं दिसून येतं। उपाययोजनेबाबत सरकार किती सतर्क असले तरी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना या फक्त कागदपत्रावर केल्या जात आहेत। त्यामुळे कुपोषणाचा आकडा वाढल्याचं प्रथमदर्शी दिसून येत आहे। गेल्या 2 ते 3 वर्षाच्या कालखंडात कोरोनाच्या अनुषंगाने पडलेल्या लॉकडाऊनमुळेही पोषण आहार वाटपात अनियमितता आली आहे। गेल्या महिनाभरापूर्वी 294 बालकं ही अति कुपोषित असल्याचं निदर्शनास आलं। गेल्या आठवडाभरापूर्वी बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर घसरल्याचंही समोर आलं होतं। सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करण्यात यावं या मागणीसाठी महाराष्ट्र शासनानं अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी संपावर गेल्यानं आज जिल्ह्याचा शासकीय कारभार पूर्णतः ठप्प झाल्याचं दिसून येतं। जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा वगळता राजपत्रित सर्व अधिकारी, महसूल, ग्रामविकास, पंचायत विभाग, महिला बालकल्याण विभाग, कृषी विभाग या सर्वच खात्यातील अधिकारी कर्मचारी संपावर गेलेत। आज सुरू केलेला हा संप उद्याही सुरू राहणार असल्याचं विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। जिल्ह्यात केवळ आरोग्य विभाग आणि पोलीस दल आज आणि उद्या प्रत्यक्ष लोकसेवेत काम करणार आहेत। शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संपानं सर्वसामान्य नागरिकांनी कामं रखडली आहेत। 2005 पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करावं यासह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटना, ग्रामविकास विभागाच्या संघटना, कृषी विभागाचे कर्मचारी संघटना आणि राजपात्रित अधिकारी वर्ग 1 आणि 2 या संघटनांनी आपल्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य सरकारला दिले होते। मात्र कालपर्यंत यावर सरकारच्या वतीनं काहीही स्पष्ट सांगण्यात न आल्यानं आज सकाळपासूनच महसूल विभागाच्या सर्व संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संपावर जात असल्याचं परत दुबार निवेदन दिलं। यामध्ये राजपात्रित अधिकारी वर्ग 1 आणि 2 चे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन संपावर जाणे पसंत केलं, तर महसूल विभागाचे अध्यक्ष संजय हांगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी शर्मा यांची भेट घेऊन राज्य सरकारनं मागण्यांबाबत काहीच निर्णय न झाल्यानं संपावर जाणे पसंत केलं। कैलासवासी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय डॉक्टर संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात संपन्न करण्यात आली। संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी देशमुख यांच्या शुभ हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी त्यांनी संत गाडगेबाबा म्हणजे चालते फिरते समाज शिक्षक होते। ते दिवस खराटा हातात घेऊन ग्राम स्वच्छता करत असत व रात्री कीर्तनाच्या माध्यमातून माणसाच्या मनातील घाण साफ करून समाज प्रबोधन करत असत। समाज मनाचं आरोग्य समृद्ध करण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका आहे।
त्यांचे विचार आज समाजामध्ये रुजवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असं मनोगत व्यक्त करताना आपले विचार मांडले। या प्रसंगी संस्थेचे सन्माननीय सचिव रवींद्रजी देशमुख, प्राचार्य डॉक्टर एल.एस. मुंडे, श्री उत्तमराव चव्हाण, श्री गोपाळराव देशमुख, प्राध्यापक डॉक्टर विवेकानंद कवडे, प्राध्यापक डॉक्टर प्रवीण दिग्रसकर, श्री प्रमोद पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी NSS कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर पी.व्ही. गुट्टे, सहकार्यक्रमाधिकारी प्राध्यापक R.L. जोशी, प्राध्यापक रंजना शहाणे, प्राध्यापक कल्याणकर, श्री मारुती देमगुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक पी.व्ही. गुट्टे यांनी केले। कार्यक्रमास कोरोनाचे नियम पाळून महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाडा साथी PCN न्यूज, एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।